This conference will now be recorded. नॅशनल वेबिनार सिरीज मध्ये हार्दिक स्वागत करतो। आज आपल्याला लाभलेल्या वक्त्यांची ओळख करून देण्यासाठी मी आपल्या समोर आहे। सरांची संपूर्ण ओळख सांगायची ठरली तर व्याख्यानाची पूर्ण वेळ कमी पडेल, म्हणून मी थोडक्यात माहिती देत आहे। आज आपल्याला वैद्य अशोक वाली सर वक्ते म्हणून लाभलेले आहेत। सरांनी MD आणि PhD द्रव्यगुण विषयात केलेले असून सरांचा द्रव्यगुणांचा प्रचंड असा अनुभव आणि अभ्यास आहे। सर अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालयाचे भूतपूर्व प्रिन्सिपल असून सध्या प्रोफेसर आणि HOD द्रव्यगुण विभाग अण्णासाहेब डांगे आयुर्वेद कॉलेज आष्टा सांगली येथे कार्यरत आहेत। तसेच सरांचा चिकित्सेचाही अनुभव प्रचंड मोठा आहे। सर वैद्य दातारशास्त्री पंचभौतिक चिकित्सा व संशोधन केंद्र सांगली येथे प्रेसिडेंट आहेत। तसेच सर सौ नलिनी पंत हॉस्पिटल कोल्हापूरचे डायरेक्टर म्हणून काम पाहत आहेत। त्याचप्रमाणे सर अनेक फार्मसीमध्ये कन्सल्टंट म्हणूनही काम पाहत आहे। सरांची 24 इंटरनॅशनल तसेच 88 पेक्षा जास्त नॅशनल सेमिनार मध्ये सरांनी भाग घेतलेला आहे। त्याचप्रमाणे 22 पेक्षा जास्त रिसर्च पेपर, 8 पेक्षा जास्त पुस्तके, 75 पेक्षा जास्त आर्टिकल आणि 150 पेक्षा जास्त न्यूज आर्टिकल सरांचे प्रकाशित आहेत। आज सर आपल्याला कल्पस्थान या विषयावर सविस्तर व्याख्यान देणार आहेत। यामध्ये कल्पस्थानाचा कन्सेप्ट काय आहे, कंटेंट काय आहे, त्याचं महत्व, वामक विरेचक द्रव्याचे प्रकार, त्यांचे गुण, वमनोपक व विरेचनोपक द्रव्य, त्यांचे फोटोग्राफ्स, तसेच काही कॉन्ट्रोवर्शियल जे ड्रग आहेत त्यांचे सोल्युशन, त्याच्यावरचे रिसर्च पेपर यावर सर बोलणार आहेत। अशा अत्यंत ऋषितुल्य अशा व्यक्तिमत्वाकडून आपल्याला अमृततुल्य अशी द्रव्यगुण आणि कल्पस्थान या विषयावर आपल्याला व्याख्यान लाभणार आहे। तर मी सरांना नम्र विनंती करतो की त्यांनी पुढील व्याख्यानाला सुरुवात करावी। धन्यवाद सर। धन्यवाद डॉक्टर बोरुडे सर। मी यानंतर डॉक्टर वाली सरांना विनंती करतोय की त्यांनी आपलं व्याख्यान सुरुवात करावं। नमस्कार माधव सर, धन्यवाद माझी ओळख करून दिल्याबद्दल। मित्रहो, हा आयुर्वेद नमस्कार सर। आणि चरकांनी आपल्या संहितांमध्ये 8 स्थानांमध्ये 120 अध्याय सांगितले आहेत। पण या स्थानांचा विचार करता पहिल्या 6 स्थानांचा म्हणजे सूत्रस्थान ते चिकित्सा स्थानांचा जेवढा अभ्यास करून त्याचा उपयोग करून घेतो, तेवढा शेवटच्या 2 स्थानांचा म्हणजे कल्पस्थान आणि सिद्धिस्थानांचा उपयोग फार होताना दिसत नाही। आणि मग त्या 2 स्थानांना काहीच होत नाही का, असा विचार माझ्या मनात येतो। माझं मन या वेबिनारच्या निमित्तानं आपल्या समोर उघड करताना मला खरंच खूप आनंद होत आहे। म्हणून आयोजकांना अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक लोखंडे सर, प्राध्यापक तावशीकर सर आणि प्राध्यापक चापेकर सर यांना मी धन्यवाद देतो आणि मी माझ्या मुख्य विषयाकडे वळतो। माझा मुख्य विषय असा आहे की चरकोक्त कल्पस्थानातील द्रव्यांचा विचार। मित्रहो, पंचकर्म हा आता सध्याचा परवलीचा शब्द तो सर्वांना माहिती आहेच। पण चरकांनी पंचकर्म सांगताना वमन, विरेचन, निरोह बस्ती, अनुवासन बस्ती आणि नश्य या 5 कर्मांचा उल्लेख केलेला पाहायला मिळतो की ज्या ठिकाणी रक्तमोक्षणाचा विचार नाही आहे, याला कारण असं आहे चरकसतु चिकित्सते, म्हणून इतर रक्तमोक्षणाचा विचार नाहीये। पित्तम पंगू, कफम पंगू, पंगवो मलधातवाहा या न्यायाने बस्तीला अर्धी चिकित्सा म्हटली आहे। पण चरकाच्या दृष्टीने हेच निर्देशित होते की बस्ती ही अर्धी चिकित्सा असली तरी वमन आणि विरेचन ही सुद्धा अर्धी चिकित्सा आहे आणि ती सर्वप्रथम आहे हे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे। म्हणजे असे, जर पित्त आणि कफ हे 2 दोष कायमपणे प्राकृत अवस्थेत असतील तर वात सुद्धा प्राकृत अवस्थेतच राहील
वाताची वृद्धी होणार नाही, किंबहुना वाताची दृष्टी होणार नाही. आणि म्हणून शरीर शुद्धीमध्ये वमन आणि विरेचनाला अनन्य साधारण महत्व आहे असं मला वाटतं. अधिक खोलवर विचार केला तर सहज असा एखादा प्रश्न विचारला की पंचकर्म कोणती, तर मग आपल्या तोंडातून अक्षरशः असे शब्द बाहेर पडतात, वमन विरेचन बसती. म्हणजे सुरुवात बाहेर पडताना वमनानेच होते. हा एक विचार खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून या वमन आणि विरेचनासाठी लागणाऱ्या अनेक कल्पांचा उहापोह चरकांनी या कल्पस्थानात केली आहे. आणि म्हणून या कल्पस्थानाची व्याख्या सांगताना चरक असं म्हणतात, वमन विरेचनानां कल्पाः तिष्ठन्ति अस्मिन् इति कल्पस्थान. अत्यंत साधी सुटसुटीत कल्पस्थानाची व्याख्या त्यांनी सांगितलेली पाहायला मिळते. मित्र हो, आपल्याला माहितीच आहे की मुळात चिकित्सा दोन प्रकारची आहेत. एक शमन चिकित्सा आणि दुसरी शोधन चिकित्सा. त्यापैकी शमन चिकित्सेमध्ये वैद्यांना फार काही प्रोसिजर्स करावी लागत नाहीये, पण शोधन चिकित्सेमध्ये मात्र वैद्यांना पूर्वकर्म, प्रधान कर्म, पश्चात कर्म अशा पद्धतीने विचार करून वेगवेगळे प्रोसिजर्स करावे लागतात. आणि त्यातल्या त्यात बस्तीचा जर करता विचार केला तर यातली सगळ्यात करायची प्रोसिजर ही बस्ती सोपी आहे, पण वमन आणि विरेचन ही प्रोसिजर थोडीशी आपण असं म्हणूया की रिस्क फॅक्टर कव्हर करण्यासारखी आहे. आणि म्हणून आजही अनेक वैद्य वमन आणि विरेचन द्यायला घाबरतात असं मला वाटतं. आणि अशाच पद्धतीनं या सर्व गोष्टींचा ज्यावेळी आपण विचार करतो, बरेच आयुर्वेदाचार्य वमनासाठी मदन फळाचा वापर करतात, पण बरेच योगाचार्य वमनासाठी मिठाचा वापर करतात. पूर्वापार ही परंपरा चालत आली आहे आणि ती आजही अशाच पद्धतीने चालू आहे. मदन फळाशिवाय वमन कसं शक्य आहे असं प्रश्न अनेकांना पडतो. पण मित्र हो, काही वैद्य आहेत की जे मदन फळा व्यतिरिक्त इतर द्रव्यांचा सुद्धा वापर करतात. पण असे जे वैद्य आहेत त्यांची संख्या मात्र हाताच्या बोटावर मोजण्या एवढी आहे. आणि म्हणून चरकांना कदाचित त्याच काळात हे सगळं अवगत झालं असेल असं मला वाटतं. कारण मदन फळ हे वमनातलं श्रेष्ठ द्रव्य आहे आणि त्याचा वापर 100% होणार हा पहिला भाग. आणि दुसरा भाग असा की भारतातल्या सर्व जंगलांमध्ये मदन फळाची खूप झाडं आहेत आणि त्यामुळं पुढील वैद्य मदन फळच वापरणार हे कदाचित चरकांना ज्ञात झाले असावे. जसं वमन द्रव्यांचा विचार तसंच विरेचन द्रव्यांचा सुद्धा विचार. त्यामुळं चरकांनी वमन आणि विरेचनासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या द्रव्यांचा विचार केला असावा असं मला वाटतं. याच्यामध्ये केवळ द्रव्य विचार नाहीये, पण त्या द्रव्यापासून वेगवेगळी कल्प कशी तयार करता येतील याचाही विचार करून त्यातूनच कल्पस्थानाची निर्मिती झाली असावी असं मला वाटतं. आणि म्हणून या खऱ्या अर्थानं चरकांनी आपल्या सर्व वैद्यांच्या वमन विरेचनाचा मार्ग अत्यंत सुकर केला आहे असं मला वाटतं. कल्पस्थानात वमन आणि विरेचनाची अनेक पद्धतीने तयार केलेल्या कल्पांचा विचार केला तर या सर्व कल्पांचा योग्य पद्धतीनं उपयोग झाला आहे की नाही हे माहिती होण्यासाठीच शेवटचा अध्याय म्हणजे सिद्धिस्थान सांगितलेला आपल्याला पाहायला मिळतं. तसं पाहिलं तर कल्पस्थान हा भैषज्य कल्पनेशी अधिक निगडीत आहे, पण द्रव्याशिवाय कोणताच कल्प नाही. म्हणून कल्पस्थानातील द्रव्यांचा विचार म्हणजेच माझ्या दृष्टीनं तो द्रव्य गुणांचा विचार आहे. कल्पस्थानासंबंधी मला असं म्हणावं लागेल की वमन आणि विरेचना संबंधी वेगवेगळ्या द्रव्यांचा वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या मिश्रणाने तयार केलेले कल्प म्हणजे कल्पस्थान. या स्थानात एकूण 12 अध्याय असून पैकी 6 अध्याय हे वमनांसाठी आहेत आणि बाकीचे 6 अध्याय हे विरेचनासाठी सांगितलेले पाहायला मिळतात. एकूण कल्पांचा जर करता विचार केला तर या कल्पांमध्ये 600 कल्पांचा उहापोह चरकांनी केलेला पाहायला मिळतो की ज्याच्यामध्ये
355 कल्प ही वमनाची आहेत आणि 245 कल्प ही विरेचनासाठी म्हणून सांगितलेली पाहायला मिळतात. म्हणजे 355 कल्प वमनांसाठी आपण विचारच करू शकत नाही, कारण मदन फळाशिवाय दुसरं द्रव्यच आपल्याला समजत नाहीये किंवा कळत नाहीये असं मला वाटतं. वमनांच्या पहिले जे 6 अध्याय सांगितलेले आहेत ते वमनांसाठी आहेत आणि नंतरचे जे 6 अध्याय सांगितलेत ते विरेचनासाठी सांगितलेले पाहायला मिळतात. आणि अशा वेळी वमनांच्या पहिल्या 6 अध्यायांमध्ये प्रत्येकी एक असं 6 द्रव्यांचा विचार केलेला पाहाव्यास मिळतो. आणि जाता जाता त्यांनी असा उल्लेख केलाय की जी काही द्रव्य सांगितलेले आहेत प्रत्येकी एक, तर ते प्रत्येक द्रव्य हे अनुक्रमे कमी परिणामकारक ठरतात असा जाता जाता एक उल्लेख करून गेलेला पाहायला मिळतो आपल्याला. आणि नेमकं याकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि म्हणून मदन फळ हे सर्वात श्रेष्ठ द्रव्य वमनांसाठी सांगितलेलं पाहायला मिळतं. वमनांच्या 355 एकूण कल्पांपैकी त्यात मदन फळाची जी कल्प आहेत ती 133 कल्प आहेत. चिमुतकाची जी काही कल्प आहेत ती 39 आहेत. इक्ष्वाकूचे 45 कल्प सांगितलेले आहेत. 10 मार्गवचे 60 कल्प सांगितलेले आहेत. वत्सकाचे 18 कल्प सांगितलेले आहेत. तर कृतवेदनाचे 60 कल्प असे एकूण 355 कल्प वमनांच्या बाबतीत त्यांनी लिहिलेली पाहायला मिळतात. आणि तसंच पुढचे जे 6 अध्याय आहेत ते विरेचनासाठी आहेत. आणि यापैकी त्रिवृत्त चे 110 कल्प, चतुरंगालाचे 12 कल्प, तिलवकाचे 16 कल्प, सुधा म्हणजे स्नुहीचे 20 कल्प, सप्तला शंखिनीचे 39 आणि दंती द्रवंतीचे 48 असे एकूण 600 कल्प वमन आणि विरेचनाचे सांगितले आहेत. आणि वमन आणि विरेचनाच्या कल्पा व्यतिरिक्त काही गोष्टींचा उहापोह या कल्पस्थानात केलेला आहे. आणि त्यात पहिला विचार जो आहे तो म्हणजे देश विचार. मित्रहो, चरकांनी विमानस्थानांमध्ये सुद्धा त्या देश विचाराचा विचार केलेला आहे, पण तो जो विचार आहे तो थोडक्यात सांगितलेला आहे. पण कल्पस्थानातील देश विचार हा सविस्तर वर्णन केलेला पाहायला मिळतो. आणि याच बरोबर प्रशस्त औषधी असेल, औषधी संग्रह असेल, मान परिभाषा असेल, स्नेहपाक विधी असेल, अशा बारीक सारीक अनेक गोष्टींचा उहापोह चरकांनी या कल्पस्थानांमध्ये केलेला पाहायला मिळतो. आणि मग त्या कल्पस्थानाचं महत्व काय असेल हो? त्या कल्पस्थानाला का महत्व दिलं पाहिजे? कारण यातल्या जी काही कल्प सांगितलेली आहेत ती कल्पांचा जर का खोलवर अभ्यास केला तर याचं महत्व तुम्हाला निश्चितपणे कळेल. मी एवढ्यासाठी सांगतो कारण रुग्णाच्या मानसिकतेचा विचार करून म्हणण्यापेक्षा रुग्णांची आवड निवड लक्षात घेऊन अनेक औषधी द्रव्यांचे कल्प हे चूर्ण, लेह, पानक, कषाय, तेल, वर्ती, मोदक अशा अनेक स्वरूपात त्यांनी कल्प तयार केलेले पाहायला मिळतो. आणि ही कशी तयार करायची याचा सुद्धा उल्लेख कल्पस्थानांमध्ये केलेला पाहायला मिळतो. आणि एवढ्यासाठीच की रुग्णाला पाहिजे त्या स्वरूपात देता यावे, जेणेकरून रुग्णाचा मानसिकतेचा विचार, कारण उलटी होणं, वमन करणं म्हणजे आधीच त्याला नकोसं वाटतं. अशा अवस्थेमध्ये काही द्रव्य अशी असतात की सगळीच कडू औषधी द्रव्य असतात आणि त्याला त्यातला फरक कळावा म्हणून ह्या कल्पांची वेगवेगळ्या पद्धतीने विचार केलेला पाहिला. एवढंच नव्हे, समजा एखादा कल्प त्याला द्यायचाच नसेल तर तुम्ही विशिष्ट पद्धतीचा वास देऊन सुद्धा त्याचं वमन कर्म करू शकताय, ज्याला आपण स्मेल म्हणतो. आपण कधीतरी गोव्याला फिरायला जातो आणि गोव्याला फिरायला जाताना काही वेळा माशाचा वास येतो आणि त्या केवळ माशाच्या वासानं काही जणांना उलटी झालेली आपल्याला पाहायला मिळते. हाच नैसर्गिक विचार चरकांनी वमनांमध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. दुसरी गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की योग्य पद्धतीनं अनेक द्रव्ये एकत्रित करून कल्प केल्याने रुग्णास लवकर गुण येण्यास मदत होते. अनेक कल्पांमध्ये अनेक द्रव्यांचं समीकरण केलेलं पाहायला मिळतं आपल्याला. तिसरी गोष्ट, कल्पांमधील वीर्य ज्याला आपण पोटन्सी म्हणतो ती बरेच दिवस टिकून राहावी, किंबहुना ती खराब होऊ नये यासाठी मध्य, आसूत, लेह अशा अनेक गोष्टींचा विचार करून काही कल्प तयार केलेले आपल्याला पाहायला मिळतात.
चौथी महत्वाची गोष्ट अशी आहे की वमन कल्पांसाठी प्रामुख्याने तीक्ष्ण गुणांचा विचार केलेला पाहायला मिळतो. द्रव्य जी तीक्ष्ण गुणांनी युक्त आहेत त्यांचा विचार केल्यामुळं या कल्पांची परिणामकारकता लवकर दिसून आलेली आपल्याला पाहायला मिळते. पाचवी गोष्ट अशी आहे, या कल्पांमुळे शोधन तर 100% होतं, प्रश्नच नाहीये, पण तरी सुद्धा बल्य, गृहण, तर्पण अशी जी काही कर्म सांगितलेली आहेत तीही सगळी कर्म या कल्पांमध्ये झालेले पाहावयास मिळतात. हे वैशिष्ट्य आहे या कल्पांचं. सहावी गोष्ट अशी आहे, दोषांचं शोधन होणं म्हणजे दुष्ट दोष शरीरातील बाहेर निघून जाणं आणि परिणामी व्याधी निश्चितच लवकर बरा होतो. हे एक महत्वाचं कारण या ठिकाणी असलेलं पाहायला मिळतं. आणि सगळ्यात शेवटचं आणि अत्यंत महत्वाचं कारण असं आहे की ठराविक व्याधीसाठी चरकांनी ठराविक द्रव्यांचा वापर केलेला पाहायला मिळतो, ज्याला आधुनिक शास्त्राच्या दृष्टिकोनातून ड्रग ऑफ चॉईस म्हणतो. तो ड्रग ऑफ चॉईस या ठिकाणी त्यांनी वापरलेला पाहायला मिळतो. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर अर्शांमध्ये जिमूतकाचा विचार केलाय, रक्तार्शांमध्ये कुटजाचा विचार केलाय, कंठरोगांमध्ये धामार्गाचा विचार केलाय, स्तन्य शोधनासाठी कदंबचा विचार केलाय, तर उन्माद आणि अपस्मारासाठी वेखंडाचा विचार केलेला पाहायला मिळतो. दीज आर द ड्रग ऑफ चॉईस. अशा पद्धतीनं हा विचार जो आहे हा विचार त्यांनी मांडलेला पाहायला मिळतो. आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं की या वमन आणि विरेचनांचे काही द्रव्यांचे प्रकार सांगितलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि हे प्रकार करताना त्या अवयव स्थानावरून केलेले पाहायला मिळतात. आणि म्हणून आता आपण वमनाची जी काही द्रव्य आहेत त्यात मुलिनी, फलिनी आणि लवण अशा पद्धतीने त्याचा विचार केलेला पाहायला मिळतो. एक, मुलिनीमध्ये वचा, शनपुष्पी आणि बिंबी, फलिनीमध्ये धामार्ग व इक्ष्वाकू, जिमूतक, कृतवेदन, मदन फळ, कुटज फळ आणि त्रपुष. त्रपुष म्हणजे कडू काकडी. आपण जी काकडी खातो ती गोड काकडी असते. यातली बरीच द्रव्य आहार्य आणि औषधीय अशी विभागली गेलेली आहेत. याचं पुढे मी सविस्तर वर्णन करणार आहे. आणि लवणांचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी संवर्चल, सैंधव, बीड, औद्भिद आणि सामुद्र. मगाशी मी सुरुवातीला योगाचार्यांचा विचार केलाय. योगाचार्य हे वमनांसाठी आणि विरेचनासाठी सैंधवच वापरतात. हाच विचार आयुर्वेदाचा आहे हे लक्षात घ्या. पुढे जाऊ आपण विरेचन द्रव्यांचा विचार करू. विरेचन द्रव्यांमध्ये मुलिनी, फलिनी, क्षीर आणि लवण अशा पद्धतीने त्याचा विचार केलेला पाहायला मिळतो. मुलिनीमध्ये श्यामा, त्रिवृत्ता, विधारा, सप्तला, दंती, इंद्रायण, आवर्तनी, अजगंधा, द्रवंती आणि विषणिका. फलिनीमध्ये शंखिनी, विडंग, यष्टीमधू, करंज, अभया, कंपिल्लक, आरगवद आणि अंतकोष्ठपुष्पी. आणि क्षीरांमध्ये स्नुई क्षीर आणि अर्क क्षीर. आणि लवणांमध्ये जी वमनांमध्ये वापरलेली आहेत तीच 5 लवण या ठिकाणी वापरलेले पाहायला मिळतात. संवर्चल, सैंधव, बीड, औद्भिद आणि सामुद्र. अशा पद्धतीनं हा जो काही विचार आहे हा विचार प्रकारानुसार त्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आपण थोडस गुणांचा विचार करूया. द्रव्य गुणांचा विचार म्हणजे गुणांचा विचार हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपल्याला माहिती असायला पाहिजे की वमन द्रव्य कशी काम करतात, विरेचन द्रव्य कशी काम करतात आणि या ठिकाणी कोणत्या महाभूतांचं आधिक्यानं कसं काम होतं. आणि म्हणून याचं जर का बघितलं तर वमन गुण जे सांगितलेत त्याच्यामध्ये उष्ण, तीक्ष्ण, सूक्ष्म, व्यवायी आणि विकाशी ह्या गुणांनी असलेली द्रव्य या ठिकाणी वमन गुणांसाठी वापरलेले सांगितलेले आहे. आणि आपल्याला माहिती आहे यातली व्यवायी आणि विकाशी ही विषद्रव्यांची गुण सांगितलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून या ठिकाणी विषद्रव्यांचा विचार न करता व्यवायी म्हणजे काय, ते कसं काम करतं, विकाशी म्हणजे काय, ते कसं काम करतं, हे जर करता आपण समजून घेतलं तर नेमकं वमन आणि विरेचन कार्य किती लवकर का होतं, कसं होतं, या 2 गोष्टीमुळे आपल्याला त्याचं स्पष्टीकरण सांगता येईल. आणि म्हणून या सर्व गोष्टींमध्ये विचार करत असताना उष्ण, तीक्ष्ण, सूक्ष्म, व्यवायी, विकासी गुणांनी युक्त औषध आपल्या वीर्याने किंवा द्रव्यगुणाच्या दृष्टिकोनातून प्रभावाने हृदयात जाऊन
धमनीद्वारा स्थूल आणि सूक्ष्म स्रोतसांमध्ये जाऊन संपूर्ण शरीरात असणाऱ्या दोष समूहाला उष्ण गुणांनी वेगळे करून तीक्ष्ण गुणांनी भेदन करून व्यवहारी विकासी गुणांनी सूक्ष्म स्रोतसांमध्ये जाऊन हे सगळं कोष्ठामध्ये दोष आल्यानंतर उदान वायूला प्रेरित करून अग्नी आणि वायूच्या उत्कर्षामुळे इथं महाभूतांचा विचार खूप मोठा आहे, लक्षात घ्या. इथं अग्नी आणि वायू यांचा उत्कर्ष आहे वमन द्रव्यांमध्ये आणि यामध्ये उत्कर्षामुळे ऊर्ध्वभागाद्वारे दोषांचे हरण करण्यामुळे प्रभावामुळे दोष मुखावाटे बाहेर टाकले जातात. जसं या ठिकाणी वमनांचा विचार केला तर एकच प्रश्न या ठिकाणी येतो की ही द्रव्य मात्र लघु गुणाची असतात, हे लक्षात घ्या. तसं उष्ण तीक्ष्ण सूक्ष्म व्यवाही विकासी असून सुद्धा सगळ्यात महत्वाचा गुण कोणता असेल वमनांमध्ये तर तो लघु गुण. आणि इथं दोन महाभूत कार्य करतात, एक म्हणजे अग्नी आणि दुसरं म्हणजे वायू की ज्याची गती ऊर्ध्व आहे. लघु हे ऊर्ध्व आहे आणि म्हणून वमनांमध्ये या महाभूतांचा विचार खूप मोठा आहे, लक्षात. जसं आपण वमनांचा विचार करतो तसं नेमकं विरेचनांचा विचार करायचा. विरेचनांमध्ये गुण सुद्धा तीच आहेत. उष्ण तीक्ष्ण सूक्ष्म व्यवाही विकासी हीच गुण आहेत. पण इथं महाभूत बदलली, पृथ्वी आणि आप ही दोन महाभूत आली आणि यातलं महत्वाचा गुण म्हणजे गुरु की ज्याची गती अधो सांगितलेली आहे. आणि म्हणून अशा गुणांमध्ये महाभूत हे दोष पक्वाशयात आणतात आणि त्यांच्या प्रभावाने अधोभागाद्वारे दोषांचं हरण करतात. पण वैशिष्ट्य म्हणजे वमन कार्य करणारी द्रव्य ही लघु तर विरेचन काम करणारी द्रव्य ही गुरुगुणाची असतात. हे या ठिकाणी लक्षात घेणं महत्वाचं आहे. एक अत्यंत महत्वाचा विषय मी एवढ्यासाठी मानतोय, याचा काही उल्लेख करायचं खरं म्हणजे कारण नाही, पण चरकानी प्रश्न असा निर्माण होतो की चरकानी वमनोपग आणि विरेचनोपग गणांमध्ये दशमानी गणांमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे, हो निश्चित केलेला आहे. पण वमनोपग द्रव्य आणि विरेचनोपग द्रव्य या द्रव्यांचा वमनांसाठी त्यांनी किती वापर केला तर फार कमी वापर केलेला पाहायला मिळतो. तुम्ही कल्पस्थानांचा अभ्यास जर करता केला तर वमनोपग आणि विरेचनोपग द्रव्यांचा विचार चरकानी खूप कमी केलेला पाहायला मिळतो. मग वमनोपग मध्ये मध असेल, ज्येष्ठमध असेल, कांचनार असेल, विदुल म्हणजे हिजल असेल, बिंबी असेल, शनपुष्पी असेल, सदापुष्पी म्हणजे अर्क असेल, प्रत्येक पुष्पी म्हणजे आघाडा असेल, तर हे सगळे वमनोपग म्हणजे वमन क्रियेला मदत करणारी, वमन द्रव्याला मदत करणारी अशा पद्धतीनं हा गणांचा विचार त्यांनी सांगितलेला पाहायला मिळतो. जसं आपण विरेचनोपग द्रव्यांचा विचार करतो त्यामध्ये द्राक्षा, मग पिलू, पदर, वरुषक, आवळा, किरडा, बेडा ह्या सर्व द्रव्यांचा चरकानी विरेचनोपग द्रव्यांमध्ये उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो. पण एवढं आहे की या सर्व गोष्टींमध्ये वमन आणि विरेचन कल्पनामध्ये या दोन्ही विरेचनोपग गणांमधील द्रव्यांचा फार कमी वापर केलेला आहे. पण इतर बाकी द्रव्यांचा मात्र वापर या कल्पांमध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर पहिल्यांदा आपण वमन द्रव्य काही बघणार आहोत. तुम्ही बघून घ्या कारण हे फक्त महत्वाचं आहे. पहिलं आहे वमन फळातलं श्रेष्ठ द्रव्य म्हणजे मदन फळ. वृक्ष स्वरूपात, मध्यम वृक्ष स्वरूपात हे असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर ही थोडीशी त्याची पानं आणि स्पेसिफिक आहेत. त्या पाण्याच्या बेचकांमध्ये दोन काटे असलेले पाहायला मिळतात. मदन फळाच्या झाडाला तीक्ष्ण असे काटे असतात हे लक्षात घ्या. पानांचा विचार या ठिकाणी अशा पद्धतीने असलेलं पाहायला मिळतं. ही फुलं आहेत, सुरुवातीला ही फुलं पांढरी असतात, मॅच्युअर झाल्यानंतर ती पिवळी पडलेली पाहायला मिळतात. हे फळ आहे, टिपिकल फळ पेरूसारखं फळ असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. लंबगोलाकार फळ असतं, त्याच्यावर अशा रेषा असतात. पक्व झाल्यानंतर ते थोडस हिरवा रंग बदलून तपकिरी रंग झालेला पाहायला मिळतो. आणि या ठिकाणी वाळल्यानंतर त्याच्यावर सुरकुत्या पडल्यानंतर ते कशा बारीक होतात हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि याच्याच नंतर त्याच्या बिया ज्याला आपण मदन फळ पिंपळी म्हणतो त्या पिंपळी कशा असतात ते पहा. अशा पद्धतीनं त्याचं ट्रान्सफर सेक्शन घेतल्यानंतर हे फळ आणि त्यात बिया, त्यात एक पल्प असतो, गर असतो, त्या गरांमध्ये त्या बिया आतल्या बाजूला बसलेल्या असतात. दे आर एम्बेडेड इन दॅट पल्प ऍक्च्युअली. तर म्हणून ही जी मदन फळ पिंपळी अशा पद्धतीने आहेत. काही सबस्टिट्यूट म्हणून आहेत आपल्याकडे रँडिया लॉन्जिस्पायना किंवा रँडिया फ्लोरिबंडा हे दोन आपल्याला त्याचे स्पीसीज पाहायला मिळतात. त्याचा काही उपयोग आपण वमन द्रव्यांमध्ये करून घेता येतो का हे निश्चितपणे बघायला पाहिजे. केवळ एकच रँडिया स्पायनोसा एकच द्रव्य आपण वापरतो, पण हे सुद्धा सबस्टिट्यूट म्हणून वापरून बघायला काही हरकत नाही असं माझं द्रव्यगुण शास्त्राच्या दृष्टिकोनातून
विषय मी तुमच्या समोर मांडतो. दुसरं, वमनातलं श्रेष्ठ द्रव्य म्हणजे जिमूतक, त्याला देवदाली म्हणतो. लुफा इचिनेटा हे त्याचं लॅटिन नाव. कुकुरबिटेसी फॅमिली मधलं आहे. अशा पद्धतीने वेल असते. इन जनरल तुम्ही कोणीतरी पाहिला असेल, मोठ्या प्रमाणात जंगलात पसरलेत. पानं हे 5 खंडांनी युक्त असलेली पानं, देठ खूप मोठा असलेला पाहायला मिळतो. अशा पद्धतीने ही पानं असतात. फुलं टिपिकल पांढऱ्या रंगाची 5 पाकळ्यांनी, प्रत्येक पाकळ्यावर 5 रेषांनी युक्त असलेली ही फुलं आपल्याला पाहायला मिळतात. याचं ही फुलं आहेत. याची फळं टिपिकल फळ आहेत. वर त्याच्यावर तुम्हाला असे काही काटेदार भाग दिसतात, पण ते अत्यंत स्मूथ असतात. तुम्ही असं हाताने दाबला तरी ते तुम्हाला टोचणार नाहीये. अशा पद्धतीने त्याची फळं असतात. आणि या फळाचं वैशिष्ट्य असतं की देठाच्या विरुद्ध बाजूला एक लीड असतं, म्हणजे ज्याला आपण झाकण असतं. ते ज्यावेळी फळ मॅच्युअर होतं त्यावेळी ते झाकण आपोआप उघडतं आणि त्यातल्या बिया ह्या सगळ्या खाली पडलेल्या पाहायला मिळतात. तपकिरी रंगाच्या चपट्या बिया असलेल्या पाहायला मिळतात. जाता जाता पीतजुमुतक म्हणून एक आपल्याकडे सांगितलेलं आहे. आणि पीतजुमुतक म्हणजे लुफा ग्रॅव्हिलेन्स, कुकुरबिटेसी फॅमिली मधलं आहे. पण याच्या फळावर काटे नसतात. बाकी सगळं त्याच पद्धतीने आहे. त्याचं फूल पांढरं होतं, याचं फूल मात्र पिवळं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे अशा पद्धतीने त्याचं लंबगोलाकार फळ असलेलं पाहायला मिळतं. आतल्या बाजूला असा पांढरा कोश असलेला पाहायला मिळतो आणि मग त्या ठिकाणी पिवळी फुलं असलेली पाहायला मिळतात. लीड ओपन झालं, ज्यावेळी ते फ्रूट मॅच्युअर होतं त्यावेळी लीड ओपन झाल्यानंतर लीड वरनं आतून वाळलेल्या बिया हा बाहेर पडलेल्या पाहायला मिळतात. तिसरा महत्वाचा विषय म्हणजे इक्ष्वाकू, ज्याला आपण कटुतुंबी किंवा भोपळा म्हणतो. ऍक्च्युली याचं लॅटिन नाव आहे लॅजिनेरिया सेसिरिया. हे चित्रविचित्र रंगाची त्याची सगळी फळं असतात. त्या पद्धतीनं पानं खूप मोठी असलेली पाहायला मिळतात. फूल हे सुद्धा पांढरं असतं, 5 पाकळ्यांनी युक्त असतं. त्याच्यावर 3 रेषा असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. याच पद्धतीनं विचार करत असताना ह्या फुलापासून फळाची उत्पत्ती कशी होते बघा. फूल नंतर बारीक होतं, खाली फळ व्हायला तयार होतं आणि अशा पद्धतीनं फळ चालू झाल्यानंतर चित्रविचित्र आकाराची एवढी फळं तयार झालेली पाहायला मिळतात. आणि त्यामुळे प्रश्न असा पडतो, हे कसं ओळखायचं. या पद्धतीनेच त्याचा विचार या ठिकाणी केलं. लुफा सिलेंड्रिका कुकुरबिटेसी फॅमिली मधलं हे नाव आहे. आणि हे जी फळं आहेत, लंबगोलाकार फळं आहेत, वाकडं तिकडं असतं, कसंही असतं, पण हे इक्ष्वाकूचं वैशिष्ट्य आहे की हे फळं याच पद्धतीने असतात. एका वेलीला अनेक प्रकारची अशी फळं लागलेली पाहायला मिळतात. त्याचं बियांचा विचार जर करता केला तर बिया मात्र फळ कसल्याही स्वरूपाचं असू दे, बिया मात्र सारख्या असतात, चपट्या असतात, तपकिरी रंगाच्या असतात आणि याचा वापर आपण वमनांमध्ये करतो. महामार्ग व ज्याला महाकोशाकती म्हणता येईल, लुपा सिलेंड्रिका ज्याला आपण म्हणतो, या पद्धतीने त्याचा विचार आपल्याला पाहायला मिळतो. याला मराठीमध्ये घोसाळे म्हणतात. घोसाळे 2 प्रकारचे आहेत, परत कडू घोसाळे आणि कडू घोसाळे. वमनांसाठी जे वापरायचे आहेत ते कडू घोसाळे, त्याचं कल्टिवेशन केलं जात नाही, त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात आपल्याकडे मिळत नाही. त्यामुळं याचं सुद्धा अशाच पद्धतीने 5-6 खंडांमध्ये त्या पानांची विभागणी झालेली असते. हे अशा पद्धतीने त्याचं पिवळं फूल असलेलं पाहायला मिळतं, मोनोसेस. त्यानंतर त्याचं फळ हे लंबगोलाकार, त्या फळावर एक प्रकारच्या रेषा या सगळ्या असलेल्या पाहायला मिळतात. हे वाळल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा असा पांढरा कोश असतो आणि त्यामध्ये या सर्व याच्यामध्ये त्या तपकिरी किंवा काळसर बिया असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 5वं जे आहे वमनांमधलं द्रव्य ते म्हणजे कुटज. कुटज खरं म्हणजे अतिसारावरचं श्रेष्ठ द्रव्य असं म्हटलं होतं, पण या ठिकाणी ओलारियाना पुबेन्स हे त्याचं लॅटिन नाव आहे. हे पानं अपोजिट असतात, अल्टरनेट असतात. या पद्धतीनं पानं ही फुलांचा गुच्छ असतो. एक चांगला वास या फुलांना असलेला पाहायला मिळतो. फळांचा विचार जर करता केला तर एका देठापासून 2 फळं आलेली पाहायला मिळतात. हे या झाडाचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि याच्या ठिकाणी ती फळं वाळल्यानंतर आपोआप ब्रेक होतात आणि त्याच्यामध्ये काही एरियल सीड्स असतात, ते वाऱ्यानं उडून जातात आणि त्यामुळं ते पसरायला मदत होते. हे इंद्रयव आहे, अशी बिया असतात त्याच्या ठिकाणी. ह्या बियांचा उपयोग आपण वमन कर्मांसाठी केला जातो. विशेषतः आपल्याकडे का आणखी 2 प्रकार याच्यामध्ये पाहायला मिळतात. दिस इज रायटिया आर्बोरिया आणि दुसरी गोष्ट अशी असते की आपल्याकडे रायटिया टिंक्टोरिया, ज्याला आयुर्वेदामध्ये स्त्री कुटज म्हटलं आहे. आणि या स्त्री कुटजाचं स्पेसिफिकेशन असं असतं, मगाशी मी कुटजामध्ये एका देठापासून 2 फळं आलेली पाहायला मिळतात, पण स्त्री कुटजामध्ये दोन्ही फळं खालच्या बाजूला जोडलेली असतात आणि त्याचा व्हजानासारखा शेप तयार होतो.
म्हणून याला कदाचित स्त्री कुटेज म्हटलं असावं असं मला वाटतं. अशा पद्धतीनं ही जी फळं आहेत, ही त्याची फुलं आहेत, ती शेवटचं कृतवेद ज्याला आपण कोशातकी म्हणतो, त्याचं लॅटिन नाव लुफा ॲक्युटँगला व्हरायटी आम्रा विशेषतः या ठिकाणी याची फुलं सुद्धा पिवळी असलेली पाहायला मिळतात. याची फळं सुद्धा लांबट किंवा दोडक्यासारखी असलेली पाहायला मिळतात आणि याच्याच पद्धतीनं त्याचं लीड शेवटी ओपन होतं वाढल्यानंतर त्यातल्या बिया परत म्हणजे वैशिष्ट्य आहे कुकुरबिटेसी फॅमिली मधली जी काही फळं आहेत ती फळं सगळ्या शेवटी मदन फळ सोडलं की बाकी सगळे कुकुरबिटेसी फॅमिली मधले आहेत एक कुठे सोडलं तर. आणि या पद्धतीनं याचं लीड ओपन होतं आणि बिया सगळ्या आपोआप बाहेर पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. या अशा चपट्या बिया कोशातकीच्या आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीनं वमनांचा विचार केल्यानंतर आपण विरेचन द्रव्यांच्याकडे जाणार आहोत. विरेचन द्रव्यांमध्ये पुन्हा 6 द्रव्ये जी सांगितले त्याच्यामध्ये पहिलं द्रव्य जे सांगितले ते म्हणजे त्रिवृत्त. त्रिवृत्तांमध्ये 2 प्रकार सांगितलेले आहेत, एक श्याम आणि दुसरं म्हणजे अरुण. खरं म्हणजे हे अजूनही संदिग्ध द्रव्य आहे कारण मार्केट सॅम्पल आणून आपण ह्या झाडाचा शोध लावला. हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे सफेद नक्षत्र म्हणून आज जे आपण वापरतो ते मार्सेडिनिया टिन्सिसिमा अशा पद्धतीने जे एस्केल्पिडिसी फॅमिली मधले आहे. तर हे द्रव्य आपण मार्केट सॅम्पल करून गोळा करून त्यातनं ते द्रव्य आपण शोधून काढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पण मजा अशी आहे मार्सेडिनिया टिटिसिसिमा हे द्रव्य मुरवाला सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे पुन्हा या ठिकाणी संदिग्धता असलेली आपल्याला पाहायला मिळते. दुसरे जे द्रव्य आहे श्यामा हे मी मगाशी सांगितलं मार्सेडिनिया टिटिसिनिमा अशा पद्धतीने द्रव्य यालाच मुरवा सुद्धा म्हटलेलं पाहायला मिळतं आपल्याला. ही त्याची पानं असलेली पाहायला मिळतात. निषोत्तर ज्याला आपण म्हणतो श्वेत निषोत्तर ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीने ही पानं असलेली पाहायला मिळतात. त्या ठिकाणी त्याची फुलं गुच्छांमध्ये 5 पाकळ्यांनी हिरव्या रंगाच्या असलेले पाहायला मिळतात. मॅच्युअर झाल्यानंतर आहेत हे त्याचं रूट पाहायला मिळतं पांढरट तपकिरी रंगाचं अशा पद्धतीने आहे. दुसरं म्हणजे दुसरा जो प्रकार सांगितलेला आहे तो म्हणजे श्यामा. त्याला आपण मेरीमेया ट्रॅम्पेथम ऑपरकिलॅम ट्रॅम्पेथम हे जुनं नाव आहे. कॉन्व्हेलेसी फॅमिली मधले प्लांट आहे. तर हे जे वेल आहे ही अशा पद्धतीने जमिनीवर पसरलेली आहे किंबहुना झाडावर सुद्धा मोठ्या प्रमाणात पसरते आणि झाड पूर्ण व्यापून टाकतं. अशा पद्धतीने ही वेल प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. फनेल शेप्ड त्याची व्हाईट फुलं असतात हे लक्षात घ्या आणि त्याच्या ठिकाणी हे कॅलिक्स असतं ओपन कॅलिक्स असतं बाहेरच्या बाजूला. त्या पद्धतीने विचार हे मेरीमिया टमटम किंवा श्याम आवृत निषोत्तर ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने आहेत. हे त्याचे रूट्स आहेत. हे सुरुवातीचे आहेत. वाढल्यानंतर त्याचे तपकिरी रंग झालेले पाहायला मिळतात आपल्याला. तिसरा महत्वाचा भाग म्हणजे चतुरांग. चतुरांगूल हे खरं म्हणजे भाव्याचं पर्यायी नाव ज्याला आपण कॅशिया फिशुला म्हणतो. सिसेलपेरेसी फॅमिली मधले द्रव्य आहे. तुम्हाला माहिती आहे की आज सीझन आता चालू आहे. बाहेर भाव्याची फुलं आता मे महिन्यात प्रचंड फुललेली पाहायला मिळतात. झाडावर लोंबलेली असलेली आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीनं तुम्हाला प्रत्येक भाव्याचं फ्लॉवरिंग प्लांट अशा पद्धतीने दिसेल तुम्हाला. हे त्याचं टिपिकल फ्लॉवरिंग स्टेज असलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि याच पद्धतीनं त्याच्या ज्या शेंगा आहेत त्या सिलेंड्रिकल असतात हँगिंग असतात आणि लांबच्या लांब 1 फूट ते 1.5 फूट लांब शेंगा असलेले पाहायला मिळतात. या पद्धतीचा विचार याच्यामध्ये त्याचे जे सीड्स आहेत ते सुरुवातीला हिरव्या असतात. त्याच्यामध्ये मगज असतो ज्याला गर असतो त्याला भावा मगज म्हणतो. त्या गरांमध्ये एक सीड असे झालेले पाहायला मिळतात तुम्हाला आणि तपकिरी रंगाचे सीड्स पाहायला मिळतात आणि गर हा काळ्या रंगाचा पाहायला मिळतो. म्हणजे फळ ज्यावेळी वाढल्यानंतर फळ तपकिरी रंगाचं होतं. आता गर सुद्धा वाढतो कट असतो तो थोडासा मध्ये ह्या तपकिरी रंगाच्या बिया असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा पद्धतीनं मगजाचा विचार आपण करणार आहोत. किल्वक पुन्हा कॉन्ट्रोवर्शियल ड्रग आहे. किल्वक म्हणून लोथ म्हटलेलं आहे. सिम्प्लॉक्सस कॉग्निसेन्सिस हे त्याचं लॅटिन नाव आहे. आपल्याकडे पश्चिम घाटांमध्ये मोठ्या प्रमाणात हे द्रव्य आपल्याकडे मिळतं. अशा पद्धतीनं त्याची पानं असतात. सिरेट मार्जिन असतं. तीक्ष्ण अग्र असलेलं पाहायला मिळतं. गुच्छामध्ये त्याची पांढरी फुलं असलेली पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणात. फळं जी असतात ती बारीक असतात. एक सीड असतं लहान बीज असलेलं पाहायला मिळतं. पण मजा अशी आहे की लोध्र हे जरी सांगितलं असेल तर लोध्राबद्दल थोडीशी शंका आहे. ते मी नंतर सविस्तर वर्णन करणार आहे आपल्या बरोबर. तर काही वेळेला काय म्हटलंय की ठाकूर बलदेव सिंग काय म्हणतात की तिलवक म्हणजे वेंडाल्डिया हायनी
ज्याला आपण दक्षिण भारतामध्ये सापडणारं हे द्रव्य आहे आणि याचा रेफरन्स त्यांनी राजनिघंटू मधला दिलेला आहे आणि हिंदीमध्ये हिला तिलक, तिलया किंवा तिलिया म्हणतात, म्हणून ह्याला तिलवक म्हणावं अशा पद्धतीनं त्यांनी त्याचा उहापोह केलेला पाहायला मिळतो. पण हे त्याचं वेंडाल्डिया हायनी मध्यम प्रकारचं वृक्ष असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पांढरी फुलं गुच्छांमध्ये असलेली पाहायला मिळतात. एक चांगला वास त्या फुलांना असलेला पाहायला मिळतं. हे अशा पद्धतीने त्याची फुलं असलेली पाहायला मिळतात. पण मित्र, मी गेली 25-30 वर्ष पश्चिम घाटावर काम करतोय. पश्चिम घाटाला असलेल्या वनौषधीचा अभ्यास करतोय. वेंडाल्डियाची एक स्पेसिस मला पश्चिम घाटांमध्ये, आंबोली घाटांमध्ये मला मिळालेली आहे. तर ही वेंडाल्डिया थायरोसिडिया ही जी प्लांट आहे, हे प्लांट मराठीमध्ये याला तिरंगी म्हणतात आणि या तिरंगी झाडाचा वैद्य लोक खूप चांगला उपयोग शौच विधीला साफ होण्यासाठी करतात. आणि म्हणून माझी अशी अपेक्षा आहे की वेंडाल्डिया थायरोसिडिया म्हणून तिलवक म्हणायला काय हरकत नाही, पण याच्यावर अभ्यास होणं खूप महत्वाचं असलेलं पाहायला मिळतं. झुडूप सदृश असतं. गेल्या 2-3 महिन्यापूर्वीच मी आंबोलीला गेलो होतो, त्यावेळी हे फ्लॉवरिंग मध्ये असलेलं मला पाहायला मिळालं. तर अशा पद्धतीने आहेत. खूप मधमाशा याच्यावर आलेल्या पाहायला मिळतात. या फुलावर इन्फ्लोरसन्स मध्ये खूप छान फुलं असतात. त्याची पांढरट गुलाबी टिंज असतो असा त्या फुलांना, त्यामुळे हे वैशिष्ट्यपूर्ण असलेलं पाहायला मिळतं. आणि म्हणून तिलवक म्हणजे ठाकूर बलदेव सिंग जर करता वेंडाल्डिया हायनी म्हणत असतील, तर माझंही प्रामाणिक मत असं आहे की वेंडाल्डिया थायरोसिडियाला सुद्धा तिलवक म्हणायला काय हरकत नाही. सुधा पुढचं द्रव्य. मग सुधाचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी सुधा म्हणजे स्नुई. म्हणजे या ठिकाणी 2 प्रकारचे स्नुई पाहायला मिळतात. एक स्कंद स्नुई आणि दुसरं पत्र स्नुई. स्कंद स्नुई मध्ये इफोर्बिया ट्रायक्युलाय या सर्व गोष्टीमध्ये ह्या मोडतात, कारण याच्यावर एकही पान नसतं, नुसता खोड असतात, म्हणून त्याला कंदस्नुई म्हणतात. आणि पत्रस्नुई मात्र अनेक प्रकारचे आहेत. अनेक प्रकारचे असलेले पाहायला मिळत असताना सुद्धा त्या स्नुई झुडूप वजा असतात. पण एका ठिकाणी महावृक्ष असा पर्याय या स्नुईला आलेला पाहायला मिळतो. आणि याचा अभ्यास करताना असं लक्षात आलं तर या स्नुईमध्ये इफोर्बिया न्युविलिया जी आहे ही जवळजवळ 30 ते 35 फूट वाढणारी आहे आणि म्हणून कदाचित महावृक्ष हा पर्याय या ठिकाणी आलेला असावा असं मला वाटतं. पण औषधांमध्ये इफोर्बिया नेरिफोलिया अधिक प्रमाणात आपण वापरलं जातो. ही इफोर्बिया न्युविलिया, हे इफोर्बिया अनेक प्रकारचे इफोर्बिया आहेत. ही निरिटिफोलिया, हे इफोर्बिया रायलिना, इफोर्बिया ट्रायगेना, हे सगळे प्रकार स्नुईचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. हे ट्रायकुली ज्याला आपण कांड स्नुई म्हणतो ते कांड स्नुई आहे या ठिकाणी. इफोर्बिया अँटिकोरम आहे. पुढचं जे द्रव्य आहे ते म्हणजे सप्तला म्हणजे शिकेकाई. अकॅसिया कोन्सिना हे त्याचं नाव. मायमोसी फॅमिली मध्ये शिकेकाई तुम्हाला माहिती असेल, तुम्ही वापरत असाल. चिंचेच्या पानासारखी पानं असलेली आपल्याला पाहायला मिळतात. फुलं असतात लहान गोल गुच्छामध्ये त्याची फुलं असलेली पाहायला मिळतात. त्याची फळं ही सुरुवातीला हेल्दी असतात, हिरवी तपकिरी रंगाची, पण वाळल्यानंतर त्याच्यावर सुरकुत्या पाहायला मिळतात. वाळल्यानंतरच आपण हे द्रव्य वापरायला घेत असतो. आणि यातल्या ज्या बिया असतात त्या अशा पद्धतीने तपकिरी रंगाच्या असतात. ते त्या फळांमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि याचबरोबर या ठिकाणी शंकिनी हा जो काही विषय आहे, हा शंकिनीचा विषय खूप संदिग्ध आहे या ठिकाणी. पण या ठिकाणी काही जण याला शंकिनीला विचार करत असताना शिवदत्त आणि राजनिघंटू मध्ये त्याचा उल्लेख आलेला पाहायला मिळतो. आणि तो उल्लेख असा आहे की शिवलिंगी सारखं दिसणारं द्रव्य आहे अशा पद्धतीने त्याचा वापर केलेला आहे. त्यामुळं इकडचं जे आहे ज्याच्यावर पांढऱ्या रेषा आहेत ते शिवलिंगीचं झाड आहे आणि इकडचं माझ्या दृष्टीने ते शंकिनी आहे. मी पुढे सांगणार आहे. या शिवलिंगीचं डिप्लोसायक्लस पॅमॅटस कोकुरुटिसी फॅमिली आहेत. त्याला शिवलिंगी एवढ्यासाठी म्हणतात की त्याच्यामध्ये ज्या काही बिया असतात त्या अगदी शिवलिंगासारख्या असतात, म्हणून त्याला शिवलिंगी म्हटलेलं पाहायला मिळतं आपल्याला. पण शिवलिंगी सदृश अशा पद्धतीने शंकिनीचा विचार हा शिवदत्तांनी सांगितलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी विचार आहे. आता या ठिकाणी जी काही लाल फळं दिसतात ती आपल्याला शिवलिंगीची आहेत, त्याच्यावर पांढऱ्या रेषा आहे असतात. पण त्याला दुसऱ्या बाजूला जी काही आहे ती मात्र एक वेगळी वनस्पती आहे, कोकणातली वनस्पती आहे. त्याला आपण किटनोलेप्सिस क्रेसिओफॉर्मिस म्हणतो आणि मराठीमध्ये त्याला टिटवीचा वेल म्हणतो. आणि म्हणून मला असं वाटतं
हे जे काही टिटवीचा वेल आहे, हा जो काही किटोनेप्सिस केरिसोफॉर्मिस आहे, ही खरी शंकिनी असली पाहिजे. पण मजा अशी आहे, मी आतापर्यंत त्याचं फळ बघितलेलं आहे, पण बी बघायला मला पाहायला मिळालं नाही. मॅच्युअर झाल्याशिवाय बी, कारण त्यातल्या बिया ह्या शंकिनी सदृश्य असायला पाहिजेत, असं शिवदत्तांनी उल्लेख केलेला आपल्याला पाहायला. अशा पद्धतीनं शंकिनी किंवा यौतिकता, किटोनोप्सिस केरिसफॉर्मिस ही जी वनस्पती आहे, ज्याला कोकणामध्ये टिटवीचा वेल म्हणतात, ही वनस्पती माझ्या दृष्टीनं शंकिनी असली पाहिजे. गरज आहे ती फक्त संशोधनाची. अशा पद्धतीनं त्याची ही वेल आहे, त्याची पानं आहेत, कुकुरबिटेसी फॅमिली मध्येच असलेल्या आपल्याला हे पाहायला मिळतं. ही त्याची फळं आहेत, ही त्याची फळं असलेली पाहायला मिळतात. आणि काही जण पॉलिनेसस अवेर्निस ज्याला आपण म्हणतो, की त्याला शंकिनी म्हटलेले आहेत, कारण त्याच्या ज्या बी आहेत त्या बिया शंकिनीसारखी तुम्हाला कदाचित कोपऱ्याला दिसत असतील, त्या बिया शंकिनीसारख्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून कदाचित याला शंकिनी म्हणावं, पण याचे रिझल्ट बघितले पाहिजेत, याचं विरेचन काम आहे की नाही हे बघितलं पाहिजे. आणि म्हणून याला शंकिनी म्हणावं काय काय म्हणावं, हा विचार मात्र तसाच अजूनपर्यंत राहिलेला आहे. पुढचं जे महत्वाचं द्रव्य आहे ते दोन त्यानं हे दंती आहे. एक क्षुप वजा हे झाड असतं. मुळं याची चांगली असतात, पांढरट पिवसर. आतला भाग जो गाभा असतो तो पिवळसर वर्णाचा असतो, वरचा जो भाग असतो तो तपकिरी वर्णाचा असतो. अशा पद्धतीनं 3 खंडांमध्ये त्याचं फळ झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे द्रवंती, ज्याला आपण जयपाळ म्हणतो किंवा मराठीमध्ये जयपाळ म्हणतो, अशा पद्धतीने इफोर्बिएसी फॅमिली मधलं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सतत हिरवगार असणारं हे क्षूप असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे अशा पद्धतीने त्याची फुलं पांढऱ्या रंगाची गुच्छात झालेली पाहायला मिळतात. आणि याची जी फळं आहेत ती अगदी दंतीसारखीच, पण थोडीशी लांबट 3 खंडात विभागलेली असलेली आपल्याला पाहायला मिळतात. म्हणूनच कदाचित दंती आणि द्रवंती असं एकाच ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळेल. द्रवंतीची ज्यावेळी मॅच्युअर नसताना ही आतल्या बिया ज्या पांढरट पिवसर वर्णाच्या असतात, पण हे सीड्स मॅच्युअर झाल्यानंतर वाढल्यानंतर थोडस कठीण होतात आणि त्याची पावडर आपण विरेचनासाठी वापरतो. अशा पद्धतीनं वमन आणि विरेचन चरकांनी सांगितलेल्या कल्पस्थानांमधल्या द्रव्यांचा विचार, संदिग्ध द्रव्यांचा विचार सुद्धा काही वेळा सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे. पण पुन्हा विषय असा असतो की याच्यावर संशोधन होणं निश्चित महत्वाचं आहे. आपण आता चर्चा करू की अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगायचं म्हणजे कल्पस्थान हे वमन आणि विरेचनासाठी अत्यंत चांगले कल्पस्थानांमध्ये सांगितलेली पाहाव्यास मिळतात. द्रव्यगुण शास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार करता वमन आणि विरेचन ही द्रव्य फलित तीक्ष्ण उष्ण सूक्ष्म व्यवहारी विकासी गुणांचा वापर जरी झाला असेल, लघु गुणांची जरी असतील, किंवा अग्नी आणि वायू महाभूतांची वमनांमध्ये आणि आप आणि पृथ्वी महाभूतांचं विरेचनांमध्ये गुरुगुणांचा विचार केला तर हे कार्य होण्याला फक्त प्रभाव हे एकमेव कारण आहे. आणि प्रभावामुळेच ही द्रव्य काम करतात हे लक्षात ठेवा. फक्त मदन फळ हे वमनातलं श्रेष्ठ द्रव्य आहे. मदन फळाच्या 133 कल्पांपैकी एखादे दुसरे कल्प इकडे तिकडे वापरले जातात, पण वमनांसाठी बाकीच्या 130 कल्पांचा विचार करायला पाहिजे. तो होताना दिसत नाही आहे. म्हणून वाईट वाटतं की एवढी कल्प सांगितलेत, त्याचा आपण पंचकर्माच्या तज्ञांनी वापर करून बघायला काय हरकत आहे. ती गोष्ट अशी आहे की वैद्य लोक जिमुतक ज्याला आपण म्हणतो, त्याला देवडांगरी म्हणतो, तर ते देवडांगरी त्याचा पानांचा रस शिरोविरेचनाचा कामला झाली, कावीळ झाली असेल तर ते कमी करण्यासाठी म्हणून ते नाकामध्ये वापरतात. आणि एकदा ते टाकल्यानंतर त्याचं पिवळं पाणी नाकातनं प्रचंड मोठ्या प्रमाणात बाहेर पडतं आणि कावीळ कमी होती. हे प्रत्यक्ष मी अनुभवलेलं आहे, मी पाहिलेलं आहे आणि प्रत्यक्ष कृती सुद्धा मी पाहिलेलं आहे. पण तरी मला असं वाटतं की याचं जे मूळ आहे हे आपण विरेचनासाठी वापरून बघायला काय हरकत नाही. ज्या अर्थी ते कामलेवर काम करतं, ते विरेचन काम करतं, शिरोविरेचन म्हणून काम करतं, त्या अर्थी ते शिरोविरेचन म्हणून वापरायला हरकत नाही. पित्त दोष कुठेतरी कमी करणार आहे. पित्तावरची चिकित्सा ही विरेचन चिकित्सा सांगितलेली आहे.
म्हणून ते कदाचित त्याचा वापर केलेला असावा असं मला असं वाटतं. दुसरी गोष्ट अशी आहे की इक्ष्वाकू किंवा त्याला आपण कटीतुंबू आहे. खरं म्हणजे वेगवेगळे त्याचे आकार बघून, मगाशी मी तुम्हाला जसे आकार दाखवले त्याचे वेगवेगळे, ते आकार बघूनच आपल्याला शंका येते की यामधील कडू भोपळा कोणता किंवा कडू कटीतुंबी कोणती, आणि म्हणून कडू भोपळाच औषधासाठी वापरायला हवा. तिसरी महत्वाची गोष्ट धामार्गव किंवा कडू घोसाळा. गेल्या वेळी मी सांगितलं की कडू घोसाळा, कडू भोपळा हेच औषधांमध्ये वापरायचे आहेत. गोड भोपळा किंवा गोड घोसाळे हे आपण आहार्य द्रव्य म्हणून रोजच्या जीवनात आपण वापरतो आहोत, पण दोन्ही मधला फरक खूप मोठा आहे, कारण त्याच्या बिया ह्या कडू नाही आहेत. त्यामुळे वमनांसाठी किंवा विरेचनांसाठी जे काही द्रव्य असेल ते शक्यतो कडू असायला पाहिजे असं आहे. इंद्रयव, खरं म्हणजे वमनांसाठी इंद्रयवाचा वापर कोणी केला असेल तर मला माहिती नाहीये, पण या गोष्टीमध्ये एवढ्याच सांगतो की अशा पद्धतीनं याच्यावर कुठंतरी इंद्रियावर संशोधन होणं आपल्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे. विरेचन, भेदन, संस्करण, अनुलोमन ही सगळी कर्म एका माळेतली मणी असल्यासारखे आहेत. म्हणून केवळ विरेचन काम करताना अनेक कर्म त्याच्याबरोबर होतात. म्हणजे त्याचबरोबर भेदन कर्म होतं, त्याचबरोबर संस्थन कर्म होतं, अनुलोमन सुद्धा कर्म होतं. म्हणजे आता तुम्हाला माहितीये की संस्थन, बाहुवा हे संस्थन काम करणार आहे, दंती हे भेदन काम करणार आहे. अशा पद्धतीने विरेचन ज्यावेळी कामं होतात त्याचबरोबर भेदन, संसरण, अनुलोमन इत्यादी कर्म प्रभावाला मदत करून हे द्रव्य काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की विरेचन हे द्रव्य कोष्टावर अवलंबून असतं आणि कोष्टावर त्याची मात्रा अवलंबून असते, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, विरेचनांमध्ये त्रिवृत्त मध्ये दोन प्रकारचे त्रिवृत्त आपण बघितले, एक श्याम आणि दुसरं म्हणजे आपण अरुण. या द्रव्यांचं निश्चितीकरण होणं महत्वाचं आहे. मगाशी मी सांगितलं की मार्केट सॅम्पल गोळा करून आपण ते द्रव्य शोधून काढलेलं आहे, निश्चितच चांगली गोष्ट आहे, त्याबद्दल काहीच वाद नाही. पण त्याच द्रव्याला जर करता दुसरं कोणीतरी दुसरं नाव म्हणत असेल, मुरवा म्हणत असतील, तर त्या द्रव्याबद्दल निश्चितपणे शंका होती. पण क्लिनिकल ट्रायल्स होणं आपल्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे. रिझल्ट येतो की नाही येतो हे पाहणं आपल्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, तिलवकाच्या बाबतीत. तिलवकाच्या बाबतीत मी सांगितलं की संदिग्ध द्रव्य आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. तिलवक म्हणजे लोद्र म्हटलं, लोद्र हे कषाय रसाचं आहे आणि लोद्र हे स्तंभन कार्य करणार आहे. मग ते विरेचन काम कसं करेल ही मनात शंका निश्चितपणे तयार होते. पण मला दुसरी एक शंका अशी वाटते, लोद्राची साल ही भले कषाय रसात्मक असेल, भले ते स्तंभन करणार असेल, पण लोध्राच्या बिया वापरून बघायला काय हरकत आहे. त्यामुळं तिलवक म्हणून जर करता लोध्र म्हणून सांगत असतील तर त्या लोध्राच्या बिया वापरून विरेचन कर्म होते किंवा नाही होते हे बघायला काही हरकत नाही असं माहिती. दुसरी गोष्ट, ठाकूर बलवंत सिंग यांनी वेल्लाल्डियाना हायनी असं सांगितलं असेल किंवा मी सांगितलेली वेल्लाल्डिया थायरोसिडिया असेल, या दोन्हीचाही वापर करून आपल्याला विरेचन कर्म होते किंवा नाही होतं हे बघणं महत्वाचं आहे. मित्रो, याच्यावर कोणी काम करणार असतील तर कुणीही पुढे यावं. वेल्लाल्डिया थायरोसिडिया वनस्पती द्यायची ही जबाबदारी माझी राहील. फक्त क्लिनिकल ट्रायल्स याच्यावर होणं महत्वाचं आहे, कारण वैदू लोक याची साल आणि ह्याची मूळ विरेचन द्रव्यासाठी वापरतात, विरेचन कर्मासाठी वापरतात, आणि म्हणून मला खात्री आहे की हे द्रव्य कदाचित तिलवक असण्याची शक्यता नाकारता येत नाही, आणि म्हणून या सर्व गोष्टींचा विचार होणं महत्वाचं असलेलं मला असं वाटतं. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की कल्पस्थानांमध्ये स्नुहीचा अभ्यास केलाय आणि स्नुहीचा अध्यायाची व्याख्या सांगताना मात्र सुधा कल्पम व्याख्याशाम असं सांगितलंय. स्नुहीला सुधा म्हणणं किंवा सुधाला स्नुही म्हणणं असं पर्यायी शब्द शक्यतो आढळलेलं नाहीये. आणि मग सुधाला स्नुही का म्हटलं तर हे स्नुहीचे जे सगळे क्षीर आहेत ते सगळे क्षीर कदाचित पांढऱ्या रंगाचे आहेत आणि म्हणून कदाचित त्याला सुधा म्हटलं असावं असं मला वाटतं. अशा पद्धतीनं हे अध्यायाचं नाव आहे आणि सुधा कल्पम व्याख्याशाम. स्नुहीमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की दोन प्रकारचे स्नुही जरी असले, तिसरा एक महत्वाचा प्रकार असा आहे की पश्चिम घाटांमध्ये किंवा द्रव्यगुणांचा अभ्यास करत असताना असं माझ्या लक्षात आलंय की या ठिकाणी काही स्नुही हे विषारी आहे, त्याचं क्षीर आपण अजिबात वापरता कामा नये. अनेक क्षीर आहेत ते विषारी सुद्धा असतील, पण स्नुहीमध्ये काही विषारी स्नुही आहेत की त्याचं क्षीर वापरता कामा नये.
हे आपल्याला माहिती होणं महत्वाचं आहे. नाहीतर आपण आज स्नेहीचा विचार वैदू लोक संधी वातावर बाह्य प्रयोगासाठी करतात, तर आपण क्षारसूत्र निर्मिती करण्यासाठी म्हणून सुद्धा स्नेही क्षीर वापरतो. पण ती स्नेही कोणती आहे हे आपण कन्फर्म करून घ्यावं. कोणत्याही स्नेहीला आपण स्नेही एक कॉमन नाम आपल्याकडे झालेलं पाहायला मिळतं. त्याचे वेगवेगळे स्पेसीज आहेत. त्या स्पेसीजचा अभ्यास होणं महत्वाचं आहे, कारण त्यातले काही स्पेसीज हे विषारी आहेत. हे आपल्याला लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे, की ज्याचा उल्लेख या ठिकाणी नाही. शंकिनीबद्दल पुन्हा कॉन्ट्रोवर्शियल ड्रग आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. पण मी जे याच्यावर संशोधन केलेलं आहे, ज्याला आपण किप्नोलेप्सिस क्रेसिफॉर्मिस म्हणतो, ज्याला मराठीमध्ये टिटवीचा वेल म्हणतात, विशेषतः ही कोकणामध्ये सापडते. कोकणामध्ये याला मराठीमध्ये टिटवीचा वेल म्हणूनच वापरलं जातं. तर ते वापरून बघायला काय हरकत नाही. म्हणजे यातली विधा आपली मनस्था जी आहे ती कुठंतरी आपल्याला कमी करता येईल. आणि म्हणून याचा विचार यावर सुद्धा कोणी संशोधन, कोणी विद्यार्थी करणार असतील, कोणी शिक्षक याच्यामध्ये इंटरेस्टेड असतील, तर त्यांना ही वनस्पती द्यायची जबाबदारी माझी. त्यांनी माझ्याकडे यावं, या वनस्पतीचं सॅम्पल घेऊन जावं. पण हे वनस्पती फक्त आणि फक्त संशोधनासाठी मिळेल एवढं लक्षात ठेवा. दुसरी महत्वाची गोष्ट असेल की या सर्व गोष्टींमध्ये विचार करत असताना याच्यामध्ये इकोलेप्सिस सेरियोफॉर्मिस किंवा कॉन्व्हॅलेसिस अवेरनेसिस या दोन्हीमध्ये संशोधन व्हायला पाहिजे, क्लिनिकल ट्रायल व्हायला पाहिजे. जोपर्यंत क्लिनिकल ट्रायल होत नाही तोपर्यंत आपण हे 100% द्रव्य तेच आहे हे आपण म्हणू शकत नाही. आणि म्हणून अनेक द्रव्यांच्या बाबतीत आपण या गोष्टींचा विचार करू शकतो, नाही असं नाही. कम टू द कन्क्लुजन, शेवटच्या टप्प्यांमध्ये आपण येऊ आणि शेवटच्या टप्प्यांमध्ये आपण मला काय अपेक्षित आहे, मला हे अपेक्षित आहे की आपल्याकडं चिकित्सा विभाग, पंचकर्म विभाग आणि द्रव्यगुण विभाग या 3 विभागांमध्ये इंटरॅक्शन्स असणं महत्वाचं आहे. आणि हे तिन्ही द्रव्यांमध्ये जर का इंटरॅक्शन्स असतील तर आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं संशोधन करून एक चांगली वनस्पती, एक चांगल्या कर्मासाठी आपण निश्चितपणे शोधून काढू शकतो, हे लक्षात ठेवा. त्याच वेळेला काय होतं, काष्ठौषधी दुकानदार जे औषध देतो तेच औषध आपण ब्लाइंडली वापरतो. मला एवढं मनापासून सांगायचं आहे की काष्ठौषधी दुकानदार हा द्रव्यगुणचा एक्सपर्ट नाहीये किंवा तो वनस्पती शास्त्रातलाही एक्सपर्ट नाहीये. अनुभवानं तो सांगत असेल, पण ते खरं आणि खोटं करून घ्यायची जबाबदारी ही आपली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या सर्व द्रव्यांचा ज्यावेळी आपण विचार करतो त्या सर्व द्रव्यांमध्ये त्याचं आयडेंटिफिकेशन परफेक्ट होणं हे आपल्या दृष्टीनं खूप महत्वाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. वमन आणि विरेचन कल्पांचा चिकित्सेच्या व पंचकर्माच्या दृष्टिकोनातून संशोधनात्मक कार्य होणं हे गरजेचं आहे. एक मदन फळ आपण किती दिवस वापरणार, बाकी वामक द्रव्य एवढी सांगितलेली आहेत, त्या द्रव्यांचा सुद्धा कुठेतरी आपण विचार करायला पाहिजे. कर्मधर्म संयोगानं आपल्याकडं मदन फळाची झाडं खूप आहेत. पश्चिम घाटातही मदन फळ भरलेलं आहे, नाही असं नाहीये. पण म्हणून दुसऱ्या द्रव्यांचा अभ्यास करायचाच नाही का, असं न करता या पंचकर्म लोकांनी मदन फळा व्यतिरिक्त इतर जी काही द्रव्य सांगितलेली आहेत त्या द्रव्यांचा वमनासाठी वापर करून घ्यायला काही हरकत नाही, असं माझं मत आहे. आणि यासाठी तरुण आयुर्वेद वैद्य असतील, आयुर्वेद महाविद्यालयातील प्राध्यापक असतील, आयुर्वेदाचे संशोधक असतील किंवा आयुर्वेदामध्ये संशोधन करणारे काही पीजीचे विद्यार्थी असतील, तर ह्या सर्वांनी हा विडा उचलला पाहिजे असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की चरक संहितेवर फक्त बोलण्यापेक्षा चिकित्सेतून चरक संहिता बोलती करावी असं मला वाटतं. पुन्हा मी वाक्य माझं रिपीट करतोय की चरक संहितेवर फक्त बोलण्यापेक्षा चिकित्सेतून चरक संहिता बोलती करावी, जी पूर्वीचे वैद्य लोक करायची. तर ते आज आपल्याकडं अनेक ठिकाणी घडतं, घडत नाही अशातला भाग नाही, पण प्रत्येकाने या दृष्टीनं प्रयत्न करणं महत्वाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पंचकर्म तज्ञांनी वमन विरेचनासाठी यातील वेगवेगळ्या कल्पांचा वापर आपल्या चिकित्सालयात, महाविद्यालयीन चिकित्सालयामध्ये निदान प्रयत्न तरी करून बघायला काही हरकत नाही. द्रव्य काही पाहिजे असतील तर त्या द्रव्यांमध्ये काही तुम्हाला असंदिग्धता वाढत असेल तर मी या ठिकाणी आहे, माझ्या परीने मी प्रयत्न करून मी तुम्हाला निश्चितपणे मदत करेन. मदन फळ, निशोत्तर, दंती, द्रवंती ही रुटीन वापरणारी औषध आहेत. हे आपण वापरतोच. दंती मूळ आपण वापरतो, जेपाळ आपण वापरतो,
निषेध तर आपण वापरतो, पण या द्रव्यांपेक्षा सुद्धा कल्पस्थानांमध्ये इतर जी काही द्रव्य सांगितलेली आहेत त्या द्रव्यांचा वापर आपण कधी करणार? अनेक द्रव्य सांगितलेले आहेत. 355 कल्प, 245 विरेचनाचे कल्प, किती कल्प वापरतो आपण? निश्चितपणे हे प्रयत्न आपल्याला करायला पाहिजेत असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट, वनस्पतीची संदिग्धता जर का दूर करायची असेल तर तुमचं द्रव्यगुण तज्ञांशी, वनस्पती तज्ञांशी आणि वैद्यूंचेही संबंध असला पाहिजे. कारण आज पश्चिम घाटावर काम करताना अनेक वैद्यूंच्या मुळे अनेक वनस्पतींचा माझा अभ्यास झालेला पाहायला मिळतो. भले ते लोकल लँग्वेज मध्ये सांगत असतील, भले लोकल नाव त्याचं सांगत असेल, पण ते लोकल नाव घेऊन ते झाड बघून आपण द्रव्यगुण शास्त्राच्या दृष्टिकोनातून ते द्रव्य कोणतं आहे, आयुर्वेदामध्ये याचा उल्लेख आहे किंवा नाही आहे, आयुर्वेदामध्ये याचा उपयोग आहे किंवा नाही आहे, भले ते अनुक्त द्रव्य म्हणून वापरता येईल, पण या सर्व गोष्टीसाठी वनस्पतीची संदिग्धता दूर करायची असेल तर आपल्याला द्रव्यगुण तज्ञ, वनस्पती तज्ञ मिळून समाजातील वैद्यूंची मदत घेतल्याशिवाय कॉन्ट्रावर्सी किंवा संदिग्धता दूर होईल असं मला वाटत नाही. आणि शेवटी मला एवढंच सांगायचंय, काही असू दे पण कंपॅरेटिव्ह स्टडी ही व्हायला पाहिजे. भले तुम्ही मॉडर्न मेथडॉलॉजीचा वापर करा, पण बेस आयुर्वेदाचा केला, बेस आयुर्वेदाचा ठेवा. आणि यामध्ये जरूर तुम्ही क्लिनिकल ट्रायल्स घ्यावेत आणि त्यासाठी तुम्हाला भले कष्ट घ्यावे लागतील, पण मला असं वाटतं की या सर्व पद्धतीनं आपण जर करता प्रूव्ह केलं सायंटिफिकली तर लोकांचा विश्वास बसेल आणि आम्हाला सुद्धा खूप बरं वाटेल. आणि म्हणून मला जाता जाता एवढंच सांगायचंय की चरकांनी जो काही कल्पस्थान सांगितलेलं आहे तो कल्पस्थान अभ्यासणं हे मुळात खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत त्याचा अभ्यास तुम्ही नीट करत नाही तोपर्यंत त्यातली कल्प तुम्हाला निश्चितपणे वापरता येणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ असेल. म्हणून त्यांनी ती द्रव्य का सांगितली, ती कॉम्बिनेशन कशी केली, ती का केली, मग ती वेगवेगळ्या स्वरूपात कशी सांगितली, या सर्व गोष्टींचा अभ्यास करा आणि एखादा कल्प वमनातला किंवा विरेचनातला वापरून बघा. निश्चितपणे तुम्हाला त्यातनं काहीतरी नवीन मिळेल. हे या दिवशी मला अत्यंत प्रामाणिकपणे नमूद करावं लागेल. मला या ठिकाणी बोलायची संधी दिली, आपण सर्वजण शांतपणे ऐकून घेतलात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर, अतिशय सुंदर आपण मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. सर आपली परवानगी असेल तर काही प्रश्न आलेले आहेत तर मी विचारतो सर आपल्याला. हो सर. हा सर, तर प्रश्न असा आला होता की धामारगाव छर्दी शामक कसा ते उदर व गुल्मामध्ये छर्दी शामक कसा, छर्दी शामक कसा, छर्दी शामक कसा कसा ते उदर व गुल्मामध्ये सांगितला, का सांगितला आणि कारण तिथे वमन सांगितले नाही असं काही आहे का, असं एक प्रश्न आलेला आहे. असं म्हणजे सांगतो की आपण द्रव्यगुणांचा अभ्यास एवढ्यासाठी करता आला पाहिजे की कोणता पार्ट कधी वापरायचा. वमनांसाठी धामारगावच्या बियांचा वापर करायला सांगितलेला आहे. हॅलो, वमनांसाठी धामारगाव बियांचा वापर केलेला पाहायला मिळतो. वमनाचं बीज चूर्ण हे वमनासाठी वापरायला सांगितलेलं आहे. त्याचं मूळ जे आहे ते गुल्मांमध्ये वापरायला सांगितलेलं आहे. आलं का लक्षात की या पद्धतीनं उपयुक्त अंग जे आहे ते उपयुक्त अंगाचा रोल खूप मोठा आहे आपल्याकडे, हे लक्षात घ्या. अच्छा, आणि काय दुसरा प्रश्न असा आलाय सर. दुसरा प्रश्न असा आला आहे की मदन फळाच्या 1 ते 131 वमन कल्प दोषानुसार ठरवावीत का रोगानुसार बलानुसार ठरवावीत. मदन फळाची जी 131 वमन कल्प सांगितलेली आहेत ती दोषानुसार ठरवावीत का रोगानुसार बलानुसार ठरवावीत, रोगाच्या बलानुसार किंवा दोषानुसार. नाही, याच्यामध्ये असं आहे की रोगाच्या बलानुसार म्हणण्यापेक्षा सुद्धा ही कल्प तयार करत असताना रोगांच्या मनांचा विचार केलाय. विरेचन द्रव्य हे कोष्टावर अवलंबून असतं, वमन द्रव्य हे मात्र अवस्थावर अवलंबून असतं. आणि म्हणून या ठिकाणी मदन फळ जे आहे ती बाकीची द्रव्ये दिलेली आहेत
की दोषावर म्हणण्यापेक्षा सुद्धा वमन हे प्रभावानं कार्य करणार आहे. कफावरचं श्रेष्ठ म्हणून ते सांगितलेलं आहे आणि म्हणून त्या अवस्थेमध्ये ते अधिक चांगलं काम करतं दोषावर कफाच्या. अच्छा, धन्यवाद सर. सर अजून एक प्रश्न असा होता की सेफ वमन विरेचन ड्रग्ज इन बाल्यावस्था, बाल्यावस्थामध्ये वमन आणि विरेचनासाठी कोणती उपयुक्त द्रव्य आहेत असं विचारलंय सर. अगदी बरोबर आहे. बाल्यावस्थेमध्ये खरं म्हणजे पंचकर्म तज्ञांचा विषय आहे, द्रव्यगुणवाल्यांचा विषय नाहीये. पण गेली अनेक वर्ष प्रॅक्टिस करतो म्हणून मी सांगतो की खरं म्हणजे बाल्यावस्थेमध्ये सिंगल ड्रग थेरपी ज्याला आपण म्हणतो ती वमनासाठी किंवा विरेचनासाठी वापरायला हरकत नाही, द्यायला काय हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट, विरेचनासाठी सुद्धा सिंगल ड्रग थेरपी बाल्यांमध्ये वापरायला हरकत नाही. पण कल्पस्थानाची जी कल्प सांगितलेली आहेत ती सगळी कल्प विशेषतः बाल्यावस्थेत सांगितलेली नाहीये. हे महत्वाचं आहे या ठिकाणी. पण आपण बाल्यावस्थेमध्ये ही सिंगल ड्रग थेरपी आपण उदाहरणार्थ द्राक्ष आहे, मनुका आहे, अशी जी काही द्रव्य आहेत ती आपण विरेचनांसाठी वापरू शकतो, नाही असं नाहीये. तर या पद्धतीनं अवस्थांचा विचार, बाल्यावस्था, तरुणावस्था आणि वृद्धावस्था, म्हणजे शेवटी रुग्णाचं बलाबल हे पाहावंच लागतं आपल्याला. पण वृद्धावस्थांमध्ये बल चांगलं असेल तर द्यायला काय हरकत नाहीये. पण बाल्यावस्थेत आज काही लोक वमन सुद्धा देतात, नाही असं नाहीये, पण त्याची मात्रा खूप कमी ठेवतात आणि ती अवस्था तशी असली पाहिजे तरच त्याचा उपयोग होतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की वमन विरेचन ही सुद्धा अर्धी चिकित्सा एवढ्यासाठी आहे की केवळ कफ आणि पित्त दोषांचा विचार केला. वातदोष हे पित्तपंगू पखपंगू या न्यायानं वातदोष भले श्रेष्ठ असेल, त्यामुळे बस्ती त्याची अर्धी चिकित्सा सांगितली असेल. आणि म्हणून चरकांचं मत असं असावं की वमन आणि विरेचन कल्प सांगितली पण बस्तीची कल्पना नाही सांगितली कल्पस्थानांमध्ये. आणि म्हणून या ठिकाणी वमन आणि विरेचन जी कल्प सांगितलेली आहेत ती वात, पित्त आणि कफ या दोषांसाठीच ती सांगितलेली आहेत. आणि त्या अवस्थानुसार जरी सांगितल्या असत्या तर ते शक्यतो बाल्यावस्थेमध्ये ही कल्प वापरायची नाहीयेत. पण एकल द्रव्य चिकित्सा ज्याला आपण म्हणतो ती द्रव्य तुम्ही वमन किंवा विरेचनांसाठी बाल्यांमध्ये वापरू शकता. ओके, धन्यवाद सर. यानंतर अश्विन रुरल आयुर्वेद महाविद्यालयाचे द्रव्यगुण विभागाचे एचओडी डॉक्टर मुजुमदार मॅडम या लेक्चरचं कन्क्लूड करतील अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर मुजुमदार मॅडम, आपलं माईक ऑन करा प्लीज. हा, येतंय का ऐकू? येतंय मॅडम. हा, बोला मॅडम. नमस्कार. डॉक्टर वाली यांनी चर्कोक्त कल्पस्थान या विषयावर अत्यंत महत्वपूर्ण व्याख्यान आता दिलेलं आहे. चरकांनी सांगितलेली वामक द्रव्य, विरेचन द्रव्य, कल्पस्थानातील द्रव्य विचार हा त्यांनी पूर्णपणे मांडलेला आहे. तर मला काही गोष्टी खालील त्यांच्या जाता जाता आठवत आहेत त्या मी सांगते. चरकांनी ते मदन फळाचे जे 600 कल्प वर्णन केले त्याचं त्यांनी डिटेलमध्ये अभ्यास सांगितला. तसंच देश विचाराचा जाता जाता एक संदर्भ पण सांगितलेला आहे. कल्पस्थानातील वीर्य टिकवण्यासाठी जसं मद्य हे एक उदाहरण दिलं त्यांनी. आणि ड्रग ऑफ चॉईस हा चरकांनी केलेला उल्लेख त्यांनी सांगितलेला आहे. उदाहरणार्थ कंठ रोग असतील तर दमार्ग वापरा, उन्माद असेल तर वेखंड वापरा. विरेचन द्रव्यांचा अतिशय सुटसुटीत पण चांगला विचार मांडला. तसंच वामक द्रव्यांचे गुणांनी कार्य कसे होते हे मुख्य सांगितले. पंचमहाभूत आणि गुण याचा देखील त्यांनी संबंध लावायचा प्रयत्न केलेला आहे. महाभूतांचा विचार हा त्यांचा आवडीचा विषय आहे, मला माहिती आहे. तसंच वामक द्रव्यांना सबस्टिट्यूट काही द्रव्य वापरून जर आपण चिकित्सा करता आली तर ती अवश्य करावी, कारण ती द्रव्य व्यवहारात जर आपण वापरली तरच त्याचे लागवड किंवा त्याचं संवर्धन होईल असं मलाही वाटतं. तसंच तिलवक बद्दल असणारी कॉन्ट्राव्हर्सी देखील सरांनी थोडी दूर करण्याचा प्रयत्न केला. सांगता जाता जाता त्यांनी सांगितलं की संशोधन बऱ्याच द्रव्यांवर व्हायला पाहिजे. उदाहरणार्थ शंखिनी आहे किंवा स्नुही आहे, यानुसार तुम्ही संदिग्ध जी द्रव्य आहेत त्याच्या क्लिनिकल ट्रायल्स घ्या, त्याच्यावरती संशोधन करा, असे देखील त्यांनी अत्यंत मोलाचे विचार मांडले. तर या सर्वासाठी मी अश्वी रुरल आयुर्वेद महाविद्यालय तर्फे त्यांचे आभार मानते. तसेच वैयक्तिक द्रव्यगुण विभागातर्फे देखील आभार मानते. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम. यानंतर माननीय प्राचार्य लोखंडे सरांना मी विनंती करतो की त्यांनी सरांचं आभार प्रदर्शन करावं. अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय मांचील 18 मे
30 मे या दरम्यान जे फ्री नॅशनल वेबिनार अरेंज केलेला आहे, त्यामध्ये आज जे पुष्प गुंफलं आहे ते असे आपले आमचे मित्र प्रोफेसर डॉक्टर अशोक वाली सर यांचे मी महाविद्यालयाच्या वतीने सुंदर व्याख्यान झाल्याबद्दल पुनश्च एकदा आभार मानतो आणि आपल्या कार्यक्रमाला दिवसेंदिवस जे दाद देत आहेत असे आपले विद्यार्थी, शिक्षक आणि जे पीजीचे विद्यार्थी यांचेही मी आभार मानतो आणि सरांना पुनश्च एकदा आभार, त्यांचे नमस्कार. नमस्ते सर. धन्यवाद सर. आपण आपल्या मोलाचा वेळ आम्हाला या ठिकाणी दिला. आपलं योग्य मार्गदर्शन आम्हाला सर्वांना लाभलं, आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना, सर्व स्टाफला, सर्वांच्या वतीने मी पुनश्च एकदा आपले आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथे संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. सर्वांना धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.